नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुमची नुकतीच UPT युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि तुम्हाला कळलंय की तुम्ही प्रेग्नंट आहात. तुमचं खूप खूप अभिनंदन. पण तुम्हाला त्यासोबत ही सुद्धा धाकधूक आहे की पहिल्या 3 महिन्यात गर्भपाताचं प्रमाण जास्त असतं. 80% गर्भपात हे पहिल्या 3 महिन्यातच होतात. आज आपण पाहणार आहोत अशा 5 चुका ज्या टाळून तुम्ही तुमचा हा प्रेग्नन्सीचा जो प्रवास आहे हा सुरक्षित करू शकता. हा व्हिडिओ साधारण 8 ते 10 मिनिटांचा होणार आहे, कारण याच्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस करणार आहोत त्याच्या मागचं सायन्स काय आहे हे देखील या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात पहिली चूक जी तुम्ही बिलकुल करायची नाहीये ती म्हणजे जड वजन उचलणं किंवा पटकन खाली वाकून एखादी जड गोष्ट उचलून घेणं. याच्या मागचं कारण, सायंटिफिक कारण आपण समजून घेऊया. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन खूप जास्त सिक्रेट होतं आणि त्यामुळे आपले सांधे, मसल्स या गोष्टी सैल पडतात. ज्या वेळेला आपण एखादं वजन उचलतो मग त्यावेळेला त्या वजनाचा भार पूर्णपणे गर्भाशयावर येतो. गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. कारण गर्भ अजून भिंतीला पूर्णपणे चिकटण्याची, भक्कम होण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नसते आणि त्यामुळे जर वजन तुम्ही पटकन उचललं, जास्त उचललं तर गर्भपाताचा धोका असतो. मैत्रिणींनो, दुसरी गोष्ट आहारात बिलकुल घ्यायची नाही या 3 महिन्यात, ती म्हणजे पपई, अननस आणि कच्चं मांस किंवा कच्चं अंड. आता बऱ्याच जणींना ना ही अंधश्रद्धा वाटेल. बऱ्याचदा आपण ऐकतोय हे काही नाही, हे फक्त खोटं आहे, यात काही अर्थ नाही. परंतु तसं नाही. पपईमध्ये लेटेक्स नावाचा एक घटक असतो जो ऑक्सिटोसिन म्हणून काम करतो आणि ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन होऊन गर्भपात होऊ शकतो. त्याच पद्धतीने अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम असतं ज्यामुळे सर्विक्स म्हणजे गर्भाशयमुख मऊ पडण्याची शक्यता आहे. आणि तिसरं म्हणजे कच्चं अंड आणि कच्चं मांस. याच्यामध्ये लिस्टेरिया किंवा साल्मोनेला नावाचे जीवाणू, विषाणू असतात जे नाळेद्वारे थेट बाळापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या 3 गोष्टी म्हणजे पपई, अननस आणि कच्चं मांस हे कुठल्याही पद्धतीने आपल्या आहारात आलं नाही पाहिजे, याची दक्षता घ्या. तिसरी गोष्ट आपण टाळायची आहे ती अशी आहे, कुठल्याही पद्धतीची अगदी साध्या तुम्हाला वाटणाऱ्या डोकेदुखी, ताप, अंगदुखीच्या गोळ्या सुद्धा ओव्हर द काउंटर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाऊ नका. विज्ञानामध्ये याला टेरेटोजेनिक इफेक्ट असं म्हणतात. याच्यामुळे बाळापर्यंत होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भपाताचे चान्सेस आहेत. म्हणूनच कुठल्याही अगदी साध्या वेदनाशामक गोळ्या ज्या आपल्या शरीरात प्रोस्टॅग्लॅंडिनची पातळी वाढवतील या गोळ्या तुम्ही सेवन करायच्या नाहीयेत, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तर बिलकुल नाही. आणि जी औषधं प्रेग्नन्सी सेफ आहेत तेवढीच औषधं आपल्याला सेवन करायची आहेत. चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सगळ्यांच्या ही गोष्ट अतिशय जिव्हाळ्याची असू शकते, लाडकी असू शकते, ती गोष्ट म्हणजे चहा आणि कॉफी. आता तुम्ही म्हणाल, बाप रे, आता ही आपल्याला चहा कॉफी बंद करायला लावते की काय? परंतु तसं बिलकुल नाही. अगदी एखादा कप चहा कॉफी दिवसातून चालू शकतो किंवा 2 छोटे कप तुम्ही पिऊ शकता. परंतु हे लक्षात घ्या, कॉफीमधलं कॅफीन जे आहे हे वेसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणजे आपल्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अरुंद करण्याचं काम करतात, ज्यामुळे आपल्या बाळापर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि कॉफीमधलं कॅफेन नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचू शकतं, ज्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके खूप वाढू शकतात. म्हणून 200 ml पेक्षा जास्त चहा कॉफी जर तुम्ही घेत असाल, 4-4, 5-5 कप, हे मात्र त्वरित थांबवा. मैत्रिणींनो, 5वी अतिशय महत्त्वाची गोष्ट परंतु मोस्ट निग्लेक्टेड, ज्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, ती गोष्ट आहे मानसिक ताण. कुठल्याही पद्धतीचा ताण आता या काळात तुम्ही घेऊ नका. याच्या मागचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगते. आपलं बाळ किंवा गर्भ राहण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन अतिशय महत्त्वाचं आहे.
ज्या वेळेला आपण ताण घेतो त्यावेळेला आपल्या शरीरात कॉर्टिझॉल हार्मोन वाढतं आणि हे जे हार्मोन आहे कॉर्टिझॉल ते आपल्या शरीरातील प्रोजेस्ट्रॉनची पातळी कमी करतं आणि हे जे प्रोजेस्ट्रॉन आहे हे गर्भ व्यवस्थित स्थिर आपल्या गर्भाशयात राहण्यासाठी भक्कम राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून जर प्रोजेस्ट्रॉनची मात्रा तुम्हाला कमी करायची नसेल मानसिक शांती सुख समाधान गरजेचं आहे आणि म्हणून स्ट्रेस घेऊ नका. कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस हा डिरेक्टली तुमच्या बाळाला इफेक्ट करणार आहे. म्हणून आनंदी राहणे या काळात आनंदी राहणे ही फक्त मानसिक गरज नाही तर तुमची आणि तुमच्या बाळाची तुमच्या गर्भाची ही शारीरिक गरज आहे. आता आपण या 5 गोष्टी डिस्कस केल्या. आता खूप महत्वाचा पोर्शन आहे हा व्हिडिओचा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपली प्रेग्नन्सी आपला गर्भ सुरक्षित राहावा यासाठी सुद्धा आपण काही योगासनं प्राणायाम ध्यानधारणा करू शकतो. तर आता मी तुम्हाला काही योगासनांची नावं सांगणार आहे जी पहिल्या 3 महिन्यात सुरक्षित आहेत आणि ती करून तुम्ही नक्कीच मानसिक शांती सुद्धा मिळवू शकता जो प्रेग्नन्सी गर्भ स्थिर राहायला तुम्हाला पूर्ण दृष्टीने ही जी आसनं आहेत ही तुम्हाला मदत करणार आहे. लक्षात ठेवा, शरीर आतून मजबूत असेल तर गर्भाची जी पकड आहे ही अत्यंत घट्ट आणि स्थिर होणार आहे. परंतु पहिल्या 3 महिन्याच्या काळात कुठलीही अवघड किंवा चॅलेंजिंग आसनं आपण ज्याला म्हणतो ती करायची नाहीयेत. साधी सोपी सुलभ आसनं आपण घेणार आहोत. याच्यामध्ये सर्वात पहिलं आसन म्हणजे बद्ध कोणासन. हे सुद्धा मर्यादित स्वरूपात करा. खूप पोटावर ताण आला तर तुम्ही करू नका. परंतु बद्ध कोणासनामुळे गर्भाशयाकडे जाणारा जो रक्त पुरवठा आहे हा छान होतो. आपल्या ओटीपोटातलं रक्ताभिसरण सुधारतं. आणि दुसरं आसन म्हणजे शवासन. तुम्हाला वाटेल की ती सोपं आसन आहे, नाही, परंतु कुठल्याही विचाराविना शवासनात कॉन्शियसली पडून राहणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि म्हणूनच शवासन म्हणजे कुठलाही विचार न करता थोडा वेळ श्वासांकडे लक्ष देणं किंवा शांत पडून राहणं 5 मिनिटं हे तुम्हाला आनंद आणि शांती प्रदान करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला BP कंट्रोलमध्ये तर येईलच परंतु संपूर्ण शरीराला विश्रांती मिळेल. साधा अनुलोम विलोम प्राणायाम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहील आणि तुमच्या बाळाला सुद्धा व्यवस्थित ऑक्सिजन पुरेल. चौथं एक छान पर्याय म्हणजे भ्रामरी प्राणायाम, ज्याने कुठलाही हार्म नाहीये. तुमच्या कानामध्ये बोटे घालून अशा पद्धतीने डोळे बंद करून दाबायचे नाही डोळे, भुंग्याचा आवाज करायचा किंवा ओंकार मधला म जो आहे हा दीर्घ वर खाली अशा स्वरामध्ये तुम्ही म्हणायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला अतिशय शांती मिळेल आणि सकारात्मक याचा परिणाम तुमच्या गर्भावर दिसून येईल. आता काही छोट्या मोठ्या टिप्स सांगते, त्याही महत्वाच्या आहेत. पुरेशी झोप, कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10 तासांपर्यंत सुद्धा गाढ झोप तुम्हाला चालणार आहे. शक्यतो झोपताना डाव्या कुशीवर झोपा, जेणेकरून बाळाकडे जाणारा नाळेद्वारे जाणारा जो रक्त पुरवठा आहे हा जास्त सुलभ होईल. गरोदरपणात कसं झोपायचं यावर एक छानसा लॉंग व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघायला विसरू नका. दुसरं म्हणजे केसरी दूध. केसर असेल तर घाला किंवा अवेलेबल असलेले कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घालून 1 कप दूध पिणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. किंवा ओलं खोबरं हे देखील तुम्हाला नैसर्गिक शक्ती प्रदान करतं. आणि तिसरं मैत्रिणींनो, पाणी पिण्याची पद्धत. कुठूनही आलात किंवा अगदी घरातच आहात आणि उभ्या उभ्या घटघट करून फास्ट पाणी पिऊ नका. खाली एका जागी शांत बसून घोट घोट पाणी प्या, ज्याच्यामुळे पोटामध्ये वायू होणार नाही आणि तुमच्या गर्भाशयावर दाब येणार नाही. तर मैत्रिणींनो, या आहेत काही सुरुवातीच्या काळात जपायच्या गोष्टी. घाबरून जाऊ नका, फक्त सावध राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मनात या पहिल्या तिमाहीत अजून काही प्रश्न असतील, काही शंका असतील याविषयी, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल किंवा मग प्रेग्नन्सी ही प्लेलिस्ट व्हिजिट करा. त्यातही खूप सारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील ज्यामध्ये नक्की तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. परंतु कमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.